नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया. अर्थातच मोठी बातमी आहे, कारण आज झालेल्या सत्याच्या मोर्चाच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत घडलेला एक किस्सा सांगितला आणि काही गंभीर असे आरोप देखील केलेत. सक्षम नावाच्या ॲपवरून आपल्या नावानं व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन अर्ज केला गेल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला असाही घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तर आमच्या कुटुंबियांची नावं मतदार यादीमधून वगळण्याचा डाव होता का, असा सवालही ठाकरेंनी विचारलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. मग मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय, 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे. आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ऍप आहे. तर सक्षम नावाच्या ऍपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं, मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झालाय. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय. म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे.